ते जमिनीवरती कसं राहायचं हे आमच्या क्रिकेटने शिकवलंय. पराभूत झालं तर आमच्या संघाकरता पुन्हा एकदा गगनझेप आकाशामध्ये कसं घ्यायचं हे आमच्या क्रिकेटने शिकवलंय. आणि हाच क्रिकेटचा खेळ आपण सर्वच मैत्रीपूर्ण वातावरणात आज समाजाच्या माध्यमातून हा खेळ पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट म्हणजे ध्यास, क्रिकेट म्हणजे श्वास, क्रिकेट म्हणजे तुबा आबा मित्र परिवारांचा सहवास. आणि या मैत्रीपूर्ण खेळीचं वातावरणात मॅच क्रमांक क्वार्टरफायनलचा तिसरा आपण पाहतोय. एक बाजूला सोपियान वॉरियर संघ तर दुसऱ्या बाजूला बोईसरचा संघ. या दोन संघामधून कोणता संघ सेमी फायनलचं तिकीट गाठणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. अप्रतिम स्पर्धा पदाची स्पर्धा आपण पाहतोय आणि आता ती जो महत्वाचं बॅटल जिंकून आपण पाहतो सुपियन वॉरियर ज्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्रतिस्पर्धी संघ बोईसर संघाला आव्हान दिलंय की तुमच्या पद्धतीनं मला टार्गेट द्या, भूषण द्या, विजन द्या, लक्ष द्या. आणि त्यावरती कामगिरी करण्याकरता सलामीची जोडी असद आणि इरफान सलामीच्या भूमिकेत दाखल आहेत. बॉलिंग ट्रॅकपैकी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर तो देखील दाखल होताना पाहायला मिळेल. शेजात बॉलिंग ट्रॅकमध्ये दाखल. बॅचला सुरुवात केली जाते. फेर बदल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातील पहिला बॉल. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. पहिल्या षटकातील पहिला बॉल हलक्या बदले पंच केला. सेन्सिबल फटका पाहायला मिळतोय. सन्मानपूर्वक फटका खेळा, सन्मान दिलाय. असदच्या माध्यमातून वैयक्तिक खातं खुलं केलं गेलं, संघाचं खातं खुलं केलं गेलं. इरफान ऑन स्ट्राईक मध्ये ज्याच्यावरती नजर आहेत तो फलंदाज होता मात्र स्ट्राईकरवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती खेचून मारलाय. संधी होती, संधीचं सोनं करू शकले नाही आहेत. पहिलाच झेल टिपण्याची संधी. इरफान ज्याने सकाळच्या सत्रापासून प्रत्येक गोलंदाजाचा अक्षरशः शेवटपर्यंत घाम फोडलाय. हा फलंदाजाची संधी, एक मोठा भासा गळा लागण्याची संधी होती. झेल सोडलाय, मॅच सोडले की काय येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजणार आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हलक्या पदरे पंच करण्याचा प्रयत्न. यावेळी केला चेंडू क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दाखल होतोय. एकदा घेतले गेले. असद ऑन स्ट्राईक मध्ये डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. असद ऑन स्ट्राईक मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. दाखल देखील आहेत. बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण पाहिलं तर शेजात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सगळी कामगिरी करण्याचा प्रयत्न. पहिल्या षटक प्रगती पथावरती आहे. राऊंड विकेट वेगाने चेंडू टाकलाय. चांगला फटका लॉक केलाय. पाठवलाय. वाघाची दहाड खोदले पाठ. चेंडू सी मार्ग पार. षटकार अंबालीचा फटका. असदच्या माध्यमातून माझी झलक सबसे अलग आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आता मात्र करावा लागणार आहे. अप्रतिम जबला पाहतोय. बॉलिंग ट्रॅक मध्ये शेजात पुन्हा एकदा दाखल. डावखुरा फलंदाज ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा खेचून मारलाय. अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्वतःच्या बॉलिंग फलंदाजीमध्ये चेंडू रोखण्याचं काम, वेग कमी करण्याचं काम गोलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्वार्टर मॅच आहे. खूप महत्वाचा मॅच आहे. बोईसर बनाम सुपियन वॉरियर्स यांच्या दरम्यानची ही लढत काटेकी टक्करवाला मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सज्जाद हो आडव्या पट्ट्यामध्ये फटका घ्यायचा प्रयत्न. थोडासा एकदा घेतली जाईल. एकदा उघड्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. अद्यापर्यंत संघाचा पार देखील पडतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 9 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 9 धावा स्कोर बोर्डवरती बनवल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ बाकी 18 चेंडूमध्ये अद्याप कितपत धावा बनवल्या जातील हे देखील पाहण्यासारखं आहे. दुसऱ्या षटकात आदिल मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. वैयक्तिक कोट्यातून पहिल्या संघाच्या माध्यमातून दुसरं षटक. आदिल बॉलिंग ट्रॅक मध्ये दाखल. त्याच्या दिशेने पुढे एकदा पुढचा बॉल. सुरुवात मूळचा कॉल दिला गेला. लाईन बरकटणारा गोलंदाज पाहायला मिळतोय. दिशा खराब ते दशा खराब. डो बॉल आहे. एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड केली गेली आहे. पंच केलाय. एकदा पुन्हा एकदा धाव स्वरूपात घेतली गेली आहे. आदिल बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. दुसरं षटक जबाबदारी आपल्या संघाच्या माध्यमातून घेताना पाहायला मिळेल. इरफान जीवनदान दिलं गेलं आहे. जीवनदानचा पुरेपूर वापर. पुन्हा एकदा संधी उपलब्ध केली गेली होती. चेंडू मात्र निघून जाय. सी मार्का पार. षटकार. 6 धावा या ठिकाणी धावफलकावरती ऍड केल्या जातील. टोटल 8 आलं टोटल. स्प्रेकडे आहे. अरे चावी पहिला 9 नंतर 1 नंतर 6. कुडाल वाला को मिली है यार.
18 झाला. 18 झाला. 18 झाला. हा बोला. 18 झाला. 9 हा बोला. सॉरी 17. पहिला 9 होता. ठीक आहे. चावी बंगा नाही. 9 1 6. जाऊ देखील पुढे त्याचा प्रयत्न पाबलांचा वापर केलाय. सगळ्यापेक्षा गोलंदाजी अदिलच्या पद्धतीपत्र पाहायला भेटतो. क्वार्टर फायनलचा मॅच आपण पाहतो. रंगतदार सामना या ठिकाणी रंगताना पाहायला भेटतो. संध्याकाळचं सत्र आहे. गब्बाल साहेब या ठिकाणी पत्र जरूर पाहायला भेटतोय. व्हाईट बॉल बुस्टर 100 दाखल अतिरिक्त धावसंख्या त्या ठिकाणी भर केली जाते. नाही स्प्रे काय बोलसर वाले. व्हाईट बॉल इथं बुस्टर 100 दाखल. पुन्हा एकदा पुढचा बॉल लॉक केला. बोटा फटका निबंधन दिल्यानंतर आपले रंग उठवताना इरफान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चांगल्या वेळेचा स्ट्रोक सजवला गेलाय. आकाशाला गगन 24 षटकार मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. पुन्हा एकदा चांगला फटका डाऊन टू ग्राउंड क्रीडा क्षेत्राचे तैदाद आणि आता मात्र काय घडलंय. तृतीय पत्र हात उंचावला गेलाय. OUT आउट. फलंदाज बाद. इरफान आता मात्र परतावं लागणार आहे. विकेटचं पत्र पाहायला भेटतोय. धावसंख्या आपण पाहतो. स्कोरबोर्ड वरती धाबा 24 धाबा धावफलकावरती पाहायला भेटतील. 24 धाबा धावफलकावरती मोठा धक्का या ठिकाणी पत्र पाहायला भेटतो. इरफान चेंडू पत्र बॅक टू डगआउट केले गेल्या. विकेटचं पतन या ठिकाणी आलेलं पाहायला भेटतोय. चला आपल्याला सुरुवात करू घ्यायची आहे. विकेटचा पद्धत या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला भेटतोय. नया बॅट्समॅन कोण आला. इरफान बॅक टू डगआउट असतील. डबल बॅटर्स आपण पाहिलं तर डबल बॅटर्सच्या भूमिकेत तौसीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला. दुसरे षटक प्रगती पथावरती चांगली गोलंदाजी आपण पाहायला गेलं तर आदिल याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होताना अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉल स्वप्न आपण पाहतोय. रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट देखील केली गेली आहे. घुटना टेक तमाशा देखण्याचा प्रयत्न फटका फसलाय. असा दुसरा विस्फोटक फलंदाज देखील तंबूच्या आसऱ्यामध्ये परतताना पाहायला मिळतोय. बोईसर संघाची सलामीची जोडी ज्याने आज सकाळच्या सत्रामध्ये मोठमोठ्या सगळ्यांना अक्षरशः घाम फोडला होता ते फलंदाज तंबूच्या आसऱ्यामध्ये परतताना पाहायला मिळतील. एक बाजूला इरफान त्यानंतर आपण पाहतो असद त्याच्या पाठपून देखील षटकार चौकार येत होते. तो देखील बॅक टू डगआउट येतोय. कब्बालीचं कामगिरी पाहायला मिळतो. सुफियान वॉरियर चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. धाबा रोखण्याचं काम केलं जात आहे. 2 षटकांचा सामना या ठिकाणी संपुष्टात येतो. 24 धाबा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक जिदान बॉलिंग ट्रॅक वरती युवा खेळाडू आहे. उद्याचं भविष्य असणारा खेळाडू. डोचा कॉल पहिला बॉल आपण पाहता. डोचा कॉल दिला गेलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात डबा खर्ची केला जातील. 25 डबा धावफलकावरती पडकला गेल्या. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. महत्वाचे बॅटचे डेस्क बॉल. हो 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 यावेळी देखील कमालीची गोलंदाजी आहे. बॅटचा किनारा या ठिकाणी लगावला होता की काय असा प्रश्न उद्भवला होता. कब्बालीची कामगिरी केली. डॉट बॉल घेतलाय. निर्धाव चेंडू सांगता केलं होतं. वेगवान चेंडू कटरचा वापर मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू मात्र सीमेच्या दिशेने ट्रॅप बॉल केलाय. षटकारा करता 6 धावा करता. ओसिरच्या बॅट मधून आलेला खडखडीत प्रहार मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतोय. थोडंसं आपण पाहिलं तर महत्वाचे बॅटर्स बाद झाले. असद बाद झाला. इरफान बाद झाला. पण तो असून देखील ओसिरमध्ये क्षमता आहे ताकद आहे. आजच्या सत्रामध्ये त्याने देखील षटकार ठोकलेत. ऑन स्ट्राईक वरती आहे. वेगाने फटका मारायचा प्रयत्न वेगाला कमी केलाय. चेंडू अडवलाय. एक धाव घेतली आहे. एका धावेवरती समाधान मांडलं जाईल. धावसंख्या आपण पहिल्या स्कोर बोर्डवरती 32 धावा धावफलकावरती पडकल्या गेल्यात. 32 धावा स्कोर बोर्डवरती. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण अद्यापपर्यंत पाहतोय. ऑन स्ट्राईक वरती नवीन बॅटर्स आता मात्र ऑन स्ट्राईक वरती संधी मिळाले.
बेबी म्हटलं की ज्याला संधी देतो तो नशीबवान, ज्या संधीचा सोनं करतो तो बुद्धिवान, आणि जो यशस्वी ठरतो तो भाग्यवान. कमालीची कामगिरी करावी लागणार आहे. चांगली संधी, त्या संधीची पारख असणं खूप गरजेचं आहे. ती कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅक मध्ये चांगल्यापैकी कामगिरी आहे. हो 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 हो, यावेळी देखील वेगाने शेडू टाकला, तितकासा मोठा फटका खेळू शकला नाही आहेत. तिसरं षटक आपण पाहिलं तर झिदानच्या माध्यमातून जी जान लावली जाते. कमालीची गोलंदाजी केली जाते, हात खोलण्याची संधी दिली जात नाही. तो सिर ऑन स्ट्राईक मध्ये पुन्हा एकदा बिगेट येईल का, की गोलंदाज रोखून ठेवणार. नेक्स्ट बॉल ज्यामध्ये देखील पाहिलं पुलटाज पकड खेळू होता, जास्तीची उंची गाठली, 9चा कॉल दिला गेलाय. 1+1 दोन धाबांची भरगडी पत्र जरूर केली जाईल. 1+1 दोन धाबांची भर केली गेली. बॉलिंग ट्रॅक मध्ये गोलंदाज पुढे एकदा सज्ज, देखील गोटापर्यंत करायचा प्रयत्न सुद्धा अपडेट आहे. जेव्हा देखील प्रयत्न तर एकच धाबीकडे देखील असणाऱ्या षटकाची देखील समाप्ती. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची स्थिती 36 धाबा धावफलकावरती बनवल्या गेल्या. शेवटचं षटक 6 चेंडूंमध्ये कितपत धाबा बोईसर संघाच्या माध्यमातून बनवल्या जातील हे देखील पाहणं सरकार आहे. 36 धाबा अद्यापर्यंत बनवल्या. 3 षटकांचा खेळ संपुष्ट झालाय. सावंतवाडी टीम टॉससाठी आली. चला, सावंतवाडी संघ आपण टॉस करता यायचा आहे. क्वार्टर फायनलचा मॅच क्रमांक 14 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सावंतवाडी संघ, चला आपण टॉस करता यायचा आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या कडेवर आमच्यापर्यंत दाखल आहेत. आपण टॉस करता या. स्वप्न बदलाच्या आतमध्ये पाहायला भेटतो. 3 षटकांचा मॅच संपुष्ट झालाय. शेवटचे षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर बुस्टात त्या ठिकाणी दाखल असतील जुडे जाणते खेळाडू, एक्सपिरियन्स कॅम्पर आहेत. अनुभवाची कसर या ठिकाणी प्रत्येक खेळाडू दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. बुस्टात बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण पाहिलं तर एजेड पर्सन आहेत, परंतु अजून देखील खेळीचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. 9चा कॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव या ठिकाणी ऍड सेक्युअर केली जाईल. शेवटचे षटक हाताची जबाबदारी घेतली गेली आहे. बॉलिंग ट्रॅक मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, लॉक केलाय, पाठवलाय सीमेच्या दिशेने, कणकणीत दणदणीत षटका ठोकलाय. 6 धाबे करता फटका सोडवण्याची कामगिरी पत्रक येत होते. फटका या ठिकाणी सोडवण्याची कामगिरी केली जाते. देखील आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न जास्तीच्या इंटरेस्ट आयनच्या माध्यमातून दाखवला गेला आणि धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाजीला पत्र परतावं लागेल. धक्का क्रमांक 3 या ठिकाणी पत्र जरूर दिला गेलाय. पत्र पाहायला मिळतोय. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर धावच्या गडीचा फटका खेळला गेला. 1 धाव या ठिकाणी पत्र जरूर घेतली जाईल. कोण आहे ना, अंपायर्स 2 असणार आहे. 1 धाव या ठिकाणी पत्र जरूर घेतली जाईल. 44 धाबा 44 धाबा धावफलकामध्ये अद्यापर्यंत पाहायला भेटतील. बॉलिंग ट्रॅक मध्ये गोलंदाज नेक्स्ट बॉल पुढे खेळायचा प्रयत्न, आणि पट्ट्यातील फटका क्षेत्ररक्षक शहीद या ठिकाणी दाखल आहे. उचलून फेक करेपर्यंत पत्र जरूर घेतले जाईल. 45 धाबा स्कोरबोर्ड लगेच शेवटचे षटक आपण पाहतोय. हलक्या पत्रे पंच केला, चांगला फटका खेळ आहे. शेडीला पत्र पाठवलं सिद्धेच्या दिशेने, कडक मला फटकार 6 धावे करता. 51 धाबा या ठिकाणी अद्यापर्यंत उभ्या केल्या गेल्या. बोईसर संघाच्या माध्यमातून शेवटच्या चेंडू गेला बाकी आहे. 51 धाबा धावफलकावरती बदलल्या गेल्या. नेक्स्ट बॉल
यावेळी मात्र चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न, धाव घेण्याच्या प्रयत्नात इथे मात्र परतावं लागणार. विकेटचं पतन आहे. पहिला इनिंगचा खेळ योग्य मात्र संपुष्टात येतो. 51 धावा बनवल्यात विजयाकरता. 52 धावांची आवश्यकता. 24 चेंडू आणि 52 धावांचं पाठलाग सुप्रियान वॉरियर संघाला मात्र करायचं आहे. चला सावंतवाडी संघ कडे आपण टॉस करतो. या सावंतवाडी संघ, सावंतवाडी संघवाडी A1 टायटन्स, चला आपण टॉस करता यायचं आहे. कॅप्टन नईम भाई. चला सावंतवाडी कडे तर आपल्याला वारंवार विनंती असेल. 51 धावा पडवल्या गेल्यात. 52 धावांचं आव्हान या ठिकाणी पत्र ठेवलं गेलंय. वाड़ी અને નિશાન જો ટોસ કરી ગઈ. अरे कड़े से राड पाड़ी सावंतवाडी संघ, चला आपण टॉस करतो. आपल्याला सातत्याने वारंवार आवाज दिला जातो. सावंतवाडी कर्णधार आपण टॉस करतो. या आयोजकांच्या माध्यमातून देखील आपल्याला आवाज दिला जातो. आपल्याला सातत्याने वारंवार आवाज दिला जातो. सावंतवाडी कर्णधार 33 संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत दाखल आहेत. चला विनंती असेल टॉस करता. या पहिल्या कडे पण पाहिलं 52 धावांचं पाठलाग या ठिकाणी मात्र करायचं. एक बाजूला आता बोईसर संघ क्षेत्ररक्षणाची जबाबदारी असणार आहे. सलामीची जोडी आदिल आणि जिद्दान मैदानाच्या मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळालं. बांधकाम सुप्रिया वॉरियर संघाकरता महत्वाची बॅच बॉलिंग ट्रॅक मध्ये पहिल्या षटकात कौशीर ज्याला आमंत्रित या ठिकाणी केलं गेलं. 24 चेंडू 52 धावांचं पाठलाग या ठिकाणी मात्र करायचं. बॅचच्या दिशेने बघतो. बॅच इज ऑन, गेम इज ऑन. आदिल ऑन स्ट्राईक. पहिला बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅपला. एका धाब्याने संघाची सुरुवात या ठिकाणी मात्र केलेले पाहायला मिळते. एक धाव धावफलकावरती लटकवली गेली आहे. कौशीर बॉलिंग ट्रॅक वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. एक धाव धावफलकावरती पडली जाईल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा वेगाने चेंडू टाकलाय. चांगला फटका खेळ आहे. हरबाज त्या ठिकाणी दाखल होतोय. एकदा या ठिकाणी पत्र घेतले गेले. पुढचा मॅच सावंतवाडी बनाम A1 टायटन्स, ज्याच्यामध्ये A1 टायटन्स या संघाने नाणेफेक विजय केलाय. आपला निर्णय देखील आपल्यापर्यंत येईल. बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण पाहिलं तर चंद्रपूरची कामगिरी करण्याकरता तो सज्ज देखील झाला. स्ट्राईक मध्ये जिदान छोटा खेळाडू आहे. वेगाने फटका खेळायचे प्रयत्न. बॅट्स आपले ओपन करेपर्यंत चेंडू थोडासा शरीरापासून लांबचा पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी. वाईट बॉल येतोय. दुसऱ्या रिक्षा दाखल. 3 धावा धावफलकावरती बनवल्यात. 3 धावा स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा चांगला फटका स्ट्रेटच्या दिशेने फैसल दाखल आहे. वेस्टलँड फेक करेपर्यंत 1 धाव या ठिकाणी मात्र घेतली गेली आहे. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सध्याच्या दुसऱ्या गती 50 षटक प्रगती पथकातील 4 धावा
धावपलकावरती पटकले गेले तौसीर बॉलिंग ट्रॅक वरती वेगाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्राईक वरती आदिल पुढचा बॉल वेगाने चेंडू टाकलाय चांगला फटका क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू निघून जाईल सीबीच्या दिशेने कडक आहे बंदा बेधडक आहे आदिलच्या माध्यमातून फटक्यात आहे धार बळकुल डबा 4 तोहगी बेडतरी पार चौकार ठोकण्याची कामगिरी मात्र केली गेली आहे पुन्हा एकदा चांगला फटका आहे यावेळी थोडस चेंडूला रोखण्यात यश आलेलं पाहायला मिळतंय झेल टिपण्याकरता प्रयत्न केला सुपर डुपर डायरेक्ट टाकण्याचा प्रयत्न कुठेतरी केला गेला परंतु इथे धाव मात्र आली आहे एकदा बघितली जाईल जीतान ऑन स्ट्राईक वरती बैजांच्या आतमध्ये पाहायला मिळेल बहुत बच्चे बायच्या पण पाहतोय ज्यावेळी देखील चेंडू अडवण्याचं काम असं त्या ठिकाणी होता त्याने उचलून फेक करेपर्यंत थोडंसं पाहिलं एक धाव घेतली गेली आहे सगळ्याची स्थिती स्कोरबोर्डवरती धाबा 10 धाबा धपलकावरती पाहायला मिळतील पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलेला पाहायला मिळतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 का दम 10 धाबा धपलकावरती 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजून देखील विजयाकरता 42 धाबांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे बॅटिंग या ठिकाणी केली होते विचार बेदेबाई केले होते कश्यपचा गोलंदाज या ठिकाणी हाताळला जाईल याच्याकरता विचार बेदेबाई देखील केलेला आपल्याला पाहायला मिळतोय प्रयत्न करावे लागतील चला मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे 10 धाबा धपलकावरती बडबल्या गेल्या 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे ज्याच्यामध्ये अजून 42 धाबांचं पाठलाग या ठिकाणी मात्र करायचं आहे तो सुपियाड वॉरियर संघाकरता आपली ओरडो छोटा बॉल स्ट्राईक मध्ये पुढे सपल्याच्या दिशेने चॉकलेट बॅटल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅक मध्ये आयान ज्याला अबद्धित केले गेले 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे ज्याच्यामध्ये अजून देखील 42 धाबांचं पाठलाग या ठिकाणी करायचं आहे चांगला फटका वेगवान खेळा क्षेत्राच्या त्या ठिकाणी कैदात आहे थोडासा धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि ती धाव यशस्वीरित्या पूर्ण देखील केली गेली आहे थोडंसं संतुलन कुठे क्षेत्ररक्षकाचा बिघडताना आपल्याला पाहायला मिळतोय 11 धाबा धपलकावरती अयान बॉलिंग ट्रॅक वरती आहे दुसरं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळतोय 11 धाबा धपलकावरती मोठा फटका घ्यायचा प्रयत्न इथे देखील पहिलं तर एकदा घेण्याचा प्रयत्न केला एकदा सफल आणि सुलभ पूर्ण देखील केली जाईल 12 धाबा धपलकावरती आहेत 52 धाबांचा पाठलाग करायचा आहे 12 धाबा धपलकावरती अद्यापर्यंत बनवल्या 40 धाबा अजून तुम्हाला बनवायचे आहेत त्याकरता प्रयत्न देखील केले जात आहेत अयान बॉलिंग ट्रॅक वरती नेक्स्ट बॉल हो यावेळी मात्र वेट केलाय छोटा पॅकेट बडा धमाका इथे देखील षटकार ठिकाणाची भूमिका घेतली गेली आहे 6 धाब्यांकरता फटका सजवला गेलाय ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर चेंडूला पाठवलाय सीबारिका पार षटकार 6 धाबेकरता षटकाराकरता फटका या ठिकाणी सजवण्याचं काम इथे मात्र केलंय पुढचा मॅच देखील खूप महत्वाचा आहे एक A1 टायटन्स यांच्या माध्यमातून टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण इथे मात्र स्वीकारलेलं पाहायला मिळतंय 1 ओव्हर 3 बॉल 18 दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अयान बॉलिंग ट्रॅक वरती चांगल्या पेची गोलंदाजी करावी लागणार आहे हो यावेळी देखील दो घुमाकेवाला ताकत बडा तेज बडा जो मुसीबत में गडा उन सबसे बडा कमालीची कामगिरी या ठिकाणी मात्र केली होतोय संघर्ष केला जातोय कब्बालीचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये जीतांच्या माध्यमातून जी जान लावली जाते है मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त हौसलों से उड़ान होती है आणि हा हौसला बुलंद करण्याचं काम जीतांच्या माध्यमातून केलं होत आहे संघाची धावसंख्या मात्र उंचावले 24 धाबा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतील 24 धाबा स्कोरबोर्डवरती बनवल्या गेल्या जीतांच्या माध्यमातून मॅच मध्ये पुन्हा एकदा जी जान आलेली पाहायला मिळते सुफियान वॉरियर्स बनाम बोईसर मॅच क्रमांक 3 क्वालिफायरचा आपण पाहतोय अय्यान बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा दाखल पुन्हा एकदा पुढल्याच प्रकारे पंच केला उपपत्र अग्रपर्यंत एकदा घेतली गेली आहे धावसंख्या 25 धाबा
स्कोर वरती बडबलेत अजून देखील महत्वाचा चेंडू घेतो बाकी आहे. शेवट आहे ना. लास्ट बॉल शेवटचा चेंडू अगदी स्पेल बदल आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका दे बाकी मला फटका खेळला ताकदीचा वापर जरी केला. एक धावा घेतली गेल्या षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपुष्टात 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा फलकावरती बडबल्या गेल्यात. अजून देखील 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 12 चेंडू विजय करता 26 धावांचा पाठलाग. वॉरियर संघ यांना देखील इच्छा आहे की आम्हाला देखील सेमीफायनलचं तिकीट गाठायचं आहे. दुसऱ्या बाजूला बोईसरचा संघ लांबचा पल्ला गाठणारा संघ आहे. तसं या मॅच मध्ये पलटवार देणं त्यांना देखील माहिती आहे. आता काटेकी टक्कर हाय व्होल्टेज ड्रामा इथे मात्र पाहायला मिळतोय. 12 चेंडू विजय करता फक्त 26 धावांची अजून देखील आवश्यकता सुप्रियन वॉरियर संघाकरता असणार आहे. विचार बिटेबाई केला जातोय आणि या विचार बिटेबाईच्या माध्यमातून कशापैकी रणनीती आखली जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. आयुष्य आहे रणांगण जिंकायचं असेल तर लढावं लागेल. स्वप्नांसाठी धावत असताना कष्टामध्ये जगावं लागेल. उद्याचा सूर्य तुमच्या आयुष्यामध्ये जरूर आहे परंतु जिंकायचं असेल मित्रा तर पुढे सतत संघर्षाच्या वाटेवरती चालावं लागेल. अप्रतिम मॅच आदिल ऑन स्ट्राईक मध्ये बैजाच्या आतमध्ये 12 चेंडू विजयात 26 धावांची आवश्यकता. इरफान कॅप्टन कोल बॉलिंग ट्रॅक मध्ये दाखल. मॅचला सुरुवात. हो 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 पहिला बॉल कमालीचा हाताळाचा प्रयत्न. फिरकीचा चेंडू आहे. गोलंदाजाने फिरकी टाकला. फलंदाजाने जाग्यावर गिरकी घेतली. डॉट बॉल आलाय. गिरदार चेंडूची सांगता केली होती. कमालीचा सामना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल थोडस लाईन भरकटताना पाहायला मिळतील. डोचा कॉल 1+1 2 धाबांची भर केली जाते. अजून देखील 24 धाबांचा पाठलाग करायचा आहे. 28 धाबा धावफलकावरती बडबल्या गेल्यात. इरफान बॉलिंग ट्रॅक मध्ये दाखल आहेत. ऑन स्ट्राईक मध्ये प्रपंच आदिल. अप्रतिम सामना संध्याकाळचे सत्र खेळीचं वातावरण मात्र पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा काय घडलंय. वाईट बॉल येतो समांतरात. अवांतर धावसंख्येत भर केली जाते. बुस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावा खात्यामध्ये आता ऍड केल्या जात आहेत. 29 धाबा स्कोर विरोधी पाहायला मिळतील. तिसरं षटक प्रगती पथामध्ये इरफान बॉलिंग ट्रॅक मध्ये दाखल आहेत. पहिला डॉट बॉल घेतला त्यानंतर थोडस एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा दिल्या जात आहेत. नोचा कॉल आला. व्हाईटचा बॉल आलाय. नेक्स्ट बॉल पुढे एकदा चांगला फटका स्टेटच्या दिशेने उंच उडवलाय. एकदा इकडे पत्र जरूर घेतली जाते. एकदा खात्यामध्ये ऍड केली गेली. सध्याची स्थिती आपण बद्दल 30 धाबा धावफलकावरती बनवल्यात. जिदान ऑन स्ट्राईक मध्ये छोटा पॅकेट पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्षमता आहे, ताकद आहे, युवा खेळाडू आहे, उगवता सितारा आहे ज्याने चमक दाखवली आहे. डबल्याचा प्रयत्न वेग कमी करण्याचं काम क्षेत्ररक्षकाने केलंय. एक धाव घेतली जाईल. 31 धाबा स्कोर बोर्ड बनवल्यात. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. बाबत टप्प्याचं पाठलाग या ठिकाणी करायचं आहे. 31 धाबा धावफलकावरती अद्यापर्यंत बडबल्या जात आहेत. इरफान बॉलिंग ट्रॅक मध्ये दाखल आहेत. आदिल ऑन स्ट्राईक वरती बैजाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. बॉल 3 बॉल 31 धाबा धावफलकावरती बडबल्या गेल्यात. यावेळी देखील आपण पाहिलं तर कराची वाईट बॉल होतो. बुस्टर एक्स्ट्रा दाखल. 32 धाबा धावफलकावरती बडबल्या गेल्यात. देखील 20 धाबांचा पाठलाग करायचा. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. ना मुन्ना ना ऐसी गलती बद करना. चुकीचा टप्पा चुकीच्या लेनचा वापर थोडासा सामना आपल्या हातून निसटताना बोईसर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. थोडस व्हाईट बॉल टाकले जात आहेत. थोडीशी चुका सुधाराव्या लागतील. मॅच मध्ये पलटवार धाबा लागणार आहे. धाव संख्या आपण पाहतो 33 धाबा धावफलकावरती आहेत. 19 धाबांची अजून देखील आवश्यकता या ठिकाणी मात्र 9 चेंडू 19 धावांचा पाठलाग सुप्रियन वॉरियर संघाला करायचा आहे. सलामीची जोडी कामगिरी उल्लेखनीय करता आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑन स्ट्राईक मध्ये पुन्हा एकदा आदिल आपण पाहतोय. बास्टर स्वरूपात इरफान राईट आर्म बाउंड्री विकेट वेगाने टाकलाय. चांगला फटका चांगला स्ट्रोक सजवलाय. एक धाव पुन्हा एकदा घेतली गेली आहे. 34 धाबा धावफलकावरती 8 चेंडू 18 धाबांची अजून देखील आवश्यकता आहे. जिदान ऑन स्ट्राईक होती ज्याच्यावरती नजरा आहेत. तो खेळाडू आज चमकतोय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल इरफान
थोडासा वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावसंख्येत मात्र भर केली जाते. 35 धावा धावपलकावरती पटकल्या गेल्यात. एकदा वेगवान फटका टाकण्याचा प्रयत्न चांगला फटका खेळला. एक धाव घेतली गेले. 36 धावा धावपलकावरती पटकल्यात. 36 धावा धावपलकावरती पटकल्या गेल्या. तर शेपटचा बॉल त्या ठिकाणी घेणं बाकी आहे. 15 36 धावा धावपलकावरती मोठा फटका घ्यायचा प्रयत्न यावेळी देखील प्रफल तर एक धाव घेतले गेले. एका धावेतील समाधान. 37 धावा बडवल्यात. विजयाकरता 6 चेंडू 15 धावांची अजून देखील आवश्यकता या ठिकाणी या सुफियान वॉरियर्स संघ खेळापत्र असणार आहे. 6 चेंडू 15 धावांची गरज या ठिकाणी पत्र असणार आहे. पुढच्या बायच्या ओपन टायटन्स बरोबर सावंतवाडी याच्यामध्ये ओपन टायटन्स सगळं टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय सावंतवाडी. चला आपण आपली फलंदाजी असेल याची देखील दूध घ्या. आपण देखील सज्ज राहायचं आहे. दोन्ही संघाला विनंती आहे. पुढील आपला मॅच असेल शेपटचे षटक आपण तर 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. अमान ज्याच्यावरती जबाबदारी दिली गेली. दुसऱ्या बाजूला आपण पाहता आदिल आणि त्याच्या सभेत साथीला साथ देण्याकरता जिदानला आपण पाहतोय. अमान बॉलिंग ट्रॅक मध्ये दाखल असलेले 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. तिसरा संघ कोणता सेमीफायनल मध्ये दाखल होणार. एक बाजूला बोईसर आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिला तर कमालीचा खेळ सुफियान वॉरियर्स देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. इट्स टाइम अपडेट अँड अपग्रेड. ज्या पद्धतीने मोबाईलला सॉफ्टवेअर मित्रांनो आपण अपडेट करतो ना त्याचं क्षेत्ररक्षण देखील या खेळपट्टीवरती अपडेट केलं गेलंय. कब्बालीचा बॅट 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. अप्रतिम दिवस आपला पाहायला मिळतोय. रंगतदार बारदार आपल्या शेवटच्या क्षणाला असं आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीचा प्रेक्षकांना सामना आवडत असतो. एखाद्या संघामध्ये जेव्हा संघर्ष निर्माण होतो त्यावेळी तो रोमांच वाढवणारा सामना हा प्रेक्षकांना पाहायचा असतो. तशा त्याचा सामना आता मात्र पाहायला मिळतो. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचं अंतिम निर्णात्मक महत्वाचं षटक हाताळण्याकरता अमान याला बदल संधी दिली गेली आहे. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. पहिला बॉल खराब टाकला गेलाय. दोनचा कॉल या ठिकाणी दिला गेला. 1+1 2 धावांची बर या ठिकाणी केली गेली आहे. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. साबड्यामध्ये मात्र पलटवर आता दिला जाईल का. बॉलिंग ट्रॅक मध्ये आबा नेक्स्ट बॉल आदिल ऑन स्ट्राईक मध्ये. 6 चेंडू 13 धावा. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न चेंडू अभेत आहे. शेवटच्या क्षणाला झेल टिकण्याकरता प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र एक धाव घेतली जाईल. 5 चेंडू विजय करता 12 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू विजय करता 12 धावांची आवश्यकता. जिदान ऑन स्ट्राईक मध्ये आहे. ज्याच्यावरती नजरा आहेत. चांगला खेळ त्याने केलाय. आता महत्वाच्या धाबा त्याला बनवायचे आहेत. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. अप्रतिम बॉल स्थापना पैठण्याच्या पद्धत आपण पाहतोय. 5-12 समजा 5 चेंडू विजय करता 12 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र मोठा फटका घ्यायचा त्याचा चेंडू अभेत आहे. यावेळी मात्र झेल टिपलाय. पहिला धक्का दिला जातोय. जिदान बॅक टू द डगआउट होताना पाहायला मिळेल. 4 चेंडू विजय करता आता 12 धावांची आवश्यकता. अप्रतिम स्थापना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल 12. 4 चेंडू विजय करता 12 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर्स नवीन बॅटर्स शहजाद मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता. अफान बॉलिंग ट्रॅक मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल. कोणता संघ सेमीफायनलचं तिकीट फाडणार हे देखील पाहण्यासारखं आहे. बॅटच्या स्वरूपात नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. कमालीचं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. 2 धावा या ठिकाणी पत्र घेतल्या जातील. कमालीची कामगिरी. 3 चेंडू आणि असून देखील विजय करता 10 धावांची आवश्यकता या ठिकाणी पत्र असणार आहे. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. सुफियान वॉरियर्स संघ करताय.
अप्रतिम सामना शेवटच्या क्षणामध्ये एकमेकाला काटेकी टक्कर इथे मात्र पाहायला मिळतं. 3 चेंडू विजय करता देखील आपण पाहिलं तर 10 धावांची आवश्यकता. हॅलो अच्छा बोल ना अप्रतिम बॉल सत्ता या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रोटेक्ट अब्बान तिकडे दाखल आहे. ज्यावेळी मात्र चांगला फटका केला डाव देत आहे क्षेत्ररक्षक तैनात होतोय. ब्रेकर पर्यंत एक धाव या ठिकाणी घेतली गेली आहे. 2 चेंडू विजय करता 9 धावांची आवश्यकता. कंबालीचा मॅच या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. दर्जेदार बॅटल एक बाजू सुफियान वॉरियरचा संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो बोलसेचा संघ. मुंबईचा पल्ला गाठून संघ या ठिकाणी दाखल आहे. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंगचा मॅच. स्ट्राईक मध्ये वेगळ्या मध्ये दाखल आहे. कंबालीचा सामना पाहायला मिळतोय. 2 कंपल्सरी 2 चेंडू विजय करता 9 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंगचा मॅच आहे. बॉलिंग ट्रॅक मध्ये अब्बान पुन्हा एकदा दाखल. अब्बान बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा दाखल होतोय. 2 चेंडू विजय करता 9 धावांची आवश्यकता आहे. मॅचला सुरुवात या ठिकाणी केली होती शहजाद. बॉलिंग ऑन स्ट्राईक मध्ये नेक्स्ट बॉल. मोठा फटका काढता प्रयत्न चेंडूला पाठवला सीमा रेखा पार आरपार षटकार. 1 चेंडू आता मात्र विजय करता 3 धावांची आवश्यकता आहे. सामना अजून संपलेला नाहीये कारण कोणता संघ अजून देखील हरलेला नाहीये. 1 चेंडू 3 धावांची आता मात्र आवश्यकता असणार आहे. कंपल्सरी चेसिंगचा मॅच आहे. बोईसर संघाला आता विचार करायला भाग पडलाय. सुफियान वॉरियर संघाच्या शहजादने कंबालीची कामगिरी आहे. 1 चेंडू विजय करता 3 धावांची आवश्यकता या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष का कोई ईमान नहीं होता. जब तक पड़े ना हथौड़े के घाव ना तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष करावा लागणार आहे. मेहनत घ्यावी लागणार आहे. 1 चेंडू 3 धावांची आता मात्र आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंगचा मॅच आपल्याला पाहायला मिळतो. बोईसर संघ त्याच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर सुफियान वॉरियरचा संघ आपण पाहतो. कमालीचा सामना या मॅच मध्ये खूप मजा येते. हा सामना प्रेक्षक आता मात्र उठून हा टक लावून सामना बघताना पाहायला मिळत आहे. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. एक बाजूला सुफियान वॉरियर संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बोईसरचा संघ. दोन्ही संघांना सेमी फायनल मध्ये जाण्याची इच्छा आहे, आशा आहे. परंतु कोणता तरी एकच संघ जो सेमी फायनलचं तिकीट गाठणार आहे. 1 चेंडू विजय करता 3 धावांची आवश्यकता आहे. अप्रतिम सामना पाहायला मिळतोय. अप्रतिम मॅच बेदराच्या मध्ये पाहतो. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. चला थोडस स्पीडअप घ्या. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंगचा मॅच आपण पाहतोय. चला थोडस स्पीडअप घ्या. आपल्याला विनंती असणार आहे. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये रंगतदार फलंदाजी देखील केली जाते आहे. शहजाद करता देखील टाळ्यांची बरसात येते. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. दोन्ही बाजूला हृदयाची धडकन धक 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 आता मात्र वाढायला लागली आहे. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. चला अंपायर सोडून विनंती सामन्याला सुरुवात करून घ्या. 1 चेंडू विजय करता 3 धावांची आवश्यकता. बाची जॉन. प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. रंगतदार सामना पाहतोय. सर्वच जण प्रेक्षक आयोजक टाळ्यांची बरसात करतायत. सामना आवडलाय. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. बॅटला सुरुवात. बॅची जॉन गेली जॉन शेवटचा बॉल मध्ये टोकलाय षटकार. कमालीची कामगिरी. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. सेमी फायनल मध्ये 3रा संघ सुफियान वॉरियर संघ. वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन. प्रेक्षकांना देखील सामना आवडला असेल तर टाळ्यांची बरसात एकदा जोरदार झाली पाहिजे. कमालीचा मॅच या ठिकाणी पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन सुफियान वॉरियर संघ या मॅच मध्ये पलटवार